नमस्कार. मी अरुण तुपे. आयुष्यात खूप चुका केल्या, पण ही चूक आयुष्यभर लक्षात राहील. इंस्टाग्रामच्या जगात आपल्या गावरान ठसक्याने आणि मराठमोळ्या अंदाजाने घराघरात पोहोचलेला महाराष्ट्राचा लाडका रील स्टार अरुण तुपे आज आपल्यात नाहीये हे ऐकून खरंच काळजात धस्स होतंय. छत्रपती संभाजीनगरच्या या गड्याने कोण अरुण तुपे या नावाने सोशल मीडियावर असा काही राडा घातला होता की प्रत्येक रील बघताना चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहायचं नाही. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. त्या मंगळवारी ती सकाळ मोठी चटका लावून जाणारी ठरली. सकाळी 6 वाजता अरुण नेहमीप्रमाणे उठला, घरच्यांशी गप्पा मारल्या, हसलो, खेळलो, सगळं कसं अगदी आनंदी होतं. सकाळी 10 वाजता त्याला एका नवीन रीलच्या शूटसाठी बाहेर पडायचं होतं, पण कामाचा थोडा थकवा जाणवत होता म्हणून तो आईला सहज बोलून गेला. आई थोडा डोळा लावतो, मग आवरून शूटला निघतो. कोणाला काय माहीत होतं की महाराष्ट्राच्या हसवणाऱ्या या कलाकाराची ही शेवटची झोप ठरेल आणि तो पुन्हा कधीच उठणार नाही. 9 वाजले. घरच्यांनी त्याला उठवायला आवाज दिला, पण अरुणकडून काहीच प्रतिसाद आला नाही. तो बेशुद्ध होता. काळजाचा ठोका चुकला. घरातील लोकांनी धावपळत दवाखाना गाठला, पण डॉक्टरांनी तपासून जाहीर केलं की आपला अरुण आता या जगात नाही. या आईसोबत त्याने इतके सुंदर आणि प्रेमळ व्हिडिओ केले, त्या आईच्या डोळ्यातील पाणी आज थांबत नाहीये. तिने लाडक्या लेकाला झोपायला पाठवलं खरं, पण तो असा कायमचा झोपी जाईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. 2 लाखाहून अधिक फॉलोअर्स असलेल्या या उमद्या कलाकाराने इतक्या कमी वयात एक्झिट घेतल्यामुळे अख्खा महाराष्ट्र आज हळहळतोय. सोशल मीडियावर अवघ्या काही तासांपूर्वी ज्याची रील पडली होती, जो जगाला हसवत होता, तो माणूस असा शांत कसा झाला? अरुण, तू जाताना फक्त स्क्रीन कोरी करून नाही गेलास, तर लाखो चाहत्यांच्या काळजात एक मोठी पोकळी सोडून गेलास. तुझं ते आई आवरून शूटला निघतो हे वाक्य आता फक्त आठवणींच्या पडद्यावरच गुंजत राहील. तू म्हटल्याप्रमाणे तू झोपायला तर गेलास, पण पुन्हा कधीच न उठण्यासाठी. रीलच्या दुनियेतला हा हसरा तारा आज कायमचा निखळलाय. भावपूर्ण श्रद्धांजली अरुण. महाराष्ट्राच्या मातीतला तुझा हा रांगडा आवाज आणि तुझं ते हसू कायम आठवणीत राहील.